नागपूरमध्ये आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो रामदास पेठमधल्या एका मतदान बूथवरती पार पाडलेला आहे। यावेळी मतदानाची शाई जी आहे ती बोटावर लावून बोट उंचावताना त्यांच्या मातोश्री, त्यांच्या सौभाग्यवती आणि ते खुद्द दिसतात। सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं देखील न्यूज 18 मराठी सगळ्यांना अपील करत आहे, आवाहन करत आहे। कारण आज लोकशाहीच्या उत्सवातला सगळ्यात मोठा दिवस आहे। त्यातले आपण देखील पालखीचे भुई होऊयात, आपल्या मतदानाचा हक्क पार पाडूयात आणि विकास आपल्या शहराचा होण्याकरता इच्छित उमेदवाराला निवडून देण्याकरता मतदान करणं आवश्यक आहे। अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय तिबांडे आता क्षणाला आपल्या बरोबर। उदय, मुख्यमंत्र्यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला। उदय, नक्कीच मुख्यमंत्र्यांनी सपरिवाराचा जो तो मतदानाचा हक्क बजावलेला आणि बाहेर येऊन आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी मतदान केल्याचे शाही देखील दाखवलेला। विशेष म्हणजे आपल्या आईला घेऊन दरवेळी मतदानासाठी मुख्यमंत्री येत असतात आणि आज देखील तेच पाहायला मिळालं। आपल्या आईला घेऊन आणि पत्नीसह जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद देखील साधतील। मात्र ज्या 15 प्रभाग मध्ये जे आहे ते मुख्यमंत्री यांचा निवास स्थान आहे आणि या प्रभागातून त्यांनी त्यांच्या उमेदवारांना जे आहे ते मतदान केलेलं आहे। मात्र ज्यावेळी मुख्यमंत्री मतदानासाठी येतात त्यावेळी एक संदेश जो आहे तो या निमित्तानं त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत जात असतो। कारण गेल्या वेळी नागपूरमध्ये जे आहे ते 54% मतदान झालं होतं। 9 वर्षानंतर मतदानाची पुन्हा एकदा संधी नागपूरकरांना मिळालेली आहे। त्यामुळे यावेळी मतदान वाढावं यासाठी जे आहे ते प्रशासनानं प्रयत्न केले होते, राजकीय पक्षांना कार्यकर्ते प्रयत्न केले होते। त्यामुळे आज मतदानाची टक्केवारी किती वाढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुख्यमंत्री आवर्जून नागपूरला त्यांच्या निवासस्थानी जिथं त्यांचं मतदान केंद्र आहे तिथं दरवर्षी येत असतात आणि मतदानाचा आपला हक्क जो आहे तो बजावत असतात। इथे दृश्य आपण बघतोय नागपूरमधनं मुख्यमंत्र्यांनी सहपरिवार म्हणजे यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्या मातोश्री दिसतात, त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस आणि घरातली इतर मंडळी देखील मतदानाकरता मतदान बूथवरती पोहोचलेली होती, त्यांनी मतदान केलेलं आहे। अर्थात हेच सगळे महत्त्वाचे नेते जे राज्यातील प्रचार सभांमध्ये सगळ्या मतदारांना मतदान करा असं अपील करताना दिसत होते आणि त्या अनुषंगाने ते स्वतः देखील आज सकाळच्या सत्रात मतदानाकरता बाहेर पडल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका आणि या 29 महापालिकांचा कारभारी कोण असणार, कोणत्या मुद्द्यावर मतदान करावं असं वाटतं तुम्हाला? विकास आणि ट्रान्सपरन्सी। मतदानाचा टक्का फार नसतो, काय सांगाल तरुणांना बाहेर पडून मतदान करायला पाहिजे? नक्कीच, कारण तरुणाई ही उद्याचं आपलं फ्युचर आहे आणि त्यांनी बाहेर निघून मतदान करणं आपल्यासाठी खूप जरुरी आहे। त्यांच्या विचारांवर आज आपलं फ्युचर आधारित आहे आणि त्यांचेच विचार आज एका पार्टीला पुढे नेणार आहेत जी मला वाटतं ट्रान्सपेरंट आणि गतिशील असेल। त्यांनाच ते जरुरी आहे। त्यांच्या विचारांवर आज आपलं फ्युचर आधारित आहे आणि त्यांचेच विचार आज एका पार्टीला पुढे नेणार आहेत जी मला वाटतं ट्रान्सपेरंट आणि गतिशील असेल। त्यांनाच ते नागपूरची निवडणूक किती महत्त्वाची वाटते? देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरची निवडणूक किती महत्त्वाची वाटते? सगळ्यात महत्त्वाची नागपूरची निवडणूक आहे। आपण नागपूरचे आहोत, नागपूरहून पुढे आलेलो आहोत आणि नागपूर गड आहे महाराष्ट्राचा, तर मला वाटतं खूपच जरुरी। विकास किती महत्त्वाचा आहे मतदान करताना लोकांना, सामान्य मतदारांच्या मनामध्ये? मला वाटतं सगळ्यात अव्वल मुद्दा म्हणजे विकासाचाच आहे। लोकशाहीचा उत्सव आहे, काय आव्हान आहे तुमचं लोकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं? स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहेत। लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे। आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं। चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात, त्यांनीच विकास होतो। चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो
मोठ्या प्रमाणात मतदान करा. हल्ला झाला नागपूरमध्ये, तुमच्या उमेदवार हल्ला झाला, गालबोट लागला लोकशाहीच्या या उत्सवाला. अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, सोबत त्यांचं डोकं फोडलं. लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे. पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही. लोकशाही जिंकेल. देवेंद्रजी शाईच्या ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे, तो पुसल्या जातोय असा आरोप होतोय. राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आल्या. असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसत आहे. हिंदी में बताइए कि आपने मतदान किया है, क्या आह्वान करेंगे? हिंदी में बताएं विकासाचा मुद्दा काय चालणार आज महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल हा मला विश्वास है. हमारी म्यूनिसिपल कॉरपोरेशन का चुनाव हो रहा है. हमारे लोकतंत्र की एक ऐसी इकाई है जिसको हम लोकतंत्र की मूलगामी आधारशिला कह सकते हैं. इसलिए इसमें मतदान करना ये बहुत महत्वपूर्ण है. जिनका भारत के लोकतंत्र पर विश्वास है ऐसे सभी लोगों से मेरी प्रार्थना है कि आप मतदान के लिए जाइए. मैं ऐसा मानता हूँ कि मतदान ये केवल आपका अधिकार नहीं है, तो ये आपका कर्तव्य भी है. लोकतंत्र में अगर हम अच्छा शासन चाहते हैं तो हम मतदान के लिए जाए. इसलिए मैंने भी मतदान किया है. मैं सभी को नाही, मला या विषयामध्ये मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे की कशा प्रकारचे सरकार ही कशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टीची सुरुवात केली, मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की येन केने प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काही वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन, म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की हा दुबारचा विषय आला. दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, असं काही नाहीच आहे. आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी 10 लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे. मग त्या दुबारनंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा, की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलं आहे की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही. ते दाखवायला काही मार्ग नाही. आणि मग ते सगळं झालं. त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतदार मोजणीच्या वेळेला वापरणार. म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही. दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत. सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या. जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत. होऊ देणार नाही तो भाग वेगळा. परंतु आता हे मशीन आणलंय. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही आहे. बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची. ते देत नाही आहेत. मागितल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाही आहेत. आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही.
जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही तो अचानक नवीन आणला. म्हणजे ते परत ते कशासाठी पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचं आहे ते करतोच आहोत बरं का. परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत. या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं याला काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला. माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं आहे, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये की कशा प्रकारे आत्ता इथे छबिलदासला कुठेतरी आत्ता एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलं आहे. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्या. परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं एवढीच फक्त इच्छा. भगवा गाडणी जर कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं अमित साटम यांनी सकाळी सांगितलेलं नाही आहे. प्रश्न अमित साटमने ह्या गोष्टी बोलू नयेत आता, कळलं का. आज निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही करू. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद होत आहेत. मला असं वाटतं की मार्केटचं आम्ही आजपर्यंत शाही लावली ना, तू काय लावलं मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग. महापालिका प्रशासन यावर म्हणते की राज्य निवडणूक आयोगाकडून हे चिट आलेलं आहे. पैसे वाटप झालेलं आहे. प्रतिक्रिया देऊ लागलेली की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतात की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा. मग आणि शाही पुसा परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा, हा विकास. ठीक आहे, आपण सतर्क राहावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवावं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आणि यामध्ये निवडणूक आयोगाच्या कारभारावर